सगळ्यात पहिले आपल्याला मेथीची भाजी घेताना एक विचार करायची की आपल्याला मेथीची भाजी कशी निवडायची। तर तुम्ही बघू शकता आपले हे जे मेथीचे पाने त्याला थोडीशी अशी लालसर काट आहे। तर तुम्हाला मेथीची भाजी घ्यायची असेल तर तुम्ही या पद्धतीने इथे मेथी घ्यायची, कारण ही खूप चविष्ट लागते। त्याच्यामुळे तुम्ही अशी मेथीची भाजी मार्केटमधून घेतानाच घेऊन टाकायची, कारण कवळी पण असते आणि टेस्ट छान लागते। आणि आता आपण ही भाजी इथे छानपैकी इथे निवडून घेणार आहोत आणि मी हिच्यामध्ये थोड्याशा कवळ्या काड्या पण घेणार आहे, कारण कवळ्या काड्या घ्यायचं कारण असे असते की याच्यामध्ये खूप जास्त टेस्ट असते, हिच्यामुळे आपली भाजी अजून चवदार लागते। त्याच्यामुळे इथे आपण कवळ्या काड्यांचा समावेश इथे करणार आहोत। तर मी आता सर्व इथे भाजी छानपैकी निवडून घेते आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण या व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहे। तर तुम्ही आता माझा व्हिडिओ कुठं बस स्किप करताना शेवटपर्यंत बघा। तर चला आता आपण करूया भाजीला सुरुवात। मी सर्वप्रथम इथे भाजी आता छानपैकी ते निवडून घेते। तर तुम्ही बघू शकता इथे मी मेथी इथे छानपैकी निवडून घेतलेली आणि इथे आपल्याला ही मेथीची भाजी स्वच्छ धुवून घ्यायची, कारण काय शेतामध्ये खूप जास्त प्रमाणात फवारणी वगैरे केलेली असते। त्याच्यामुळे आपण कोणतीही भाजीपाला असो आपण ते पहिले स्वच्छ धुवून घ्यायचे, तेव्हाच आपण इथे वापरायचं आहे। तर आता आपण याला स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि याच्यामध्ये आपण टाकायचे थोडेसे मीठ। याच्यामध्ये थोडेसे मीठ टाकून आपण 5-10 मिनिटं याला पाण्यामध्ये बुडवून ठेवणार आहोत आणि परत आपण याला स्वच्छ धुवून घेणार आहोत। लागणारं साहित्य आहे हिरव्या मिरच्या। इथे तुम्हाला तुमच्या अंदाजानुसार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहे, कोथिंबीर, जिरे, हळद, चवीनुसार मीठ, मोहरी, आलं आणि लसूण आणि शेंगदाणे। तर सगळ्यात पहिले आपण इथे वाटण करून घेणार आहोत। तर इथे मी टाकून घेणार आहेत कोथिंबीर, हिरव्या मिरच्या इथे मी भाजूनच घेतलेल्या आहे, कारण ॲसिडिटी वाढते, त्याच्यामुळे तुम्ही इथे हिरव्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहे। आलं आणि लसणाच्या कांड्या, परत जिरे। आता आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं, तर इथे आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये। आपण हे पाण्याचा वापर न करता हे मिश्रण इथे काढून घेणार आहोत। तर इथे मी या पद्धतीने वाटण करून घेतलेले तुम्ही बघू शकता। आपल्याला हे वाटण बारीक करून घ्यायचं आहे। आता मी हे वाटण यातले काढून घेते। एका वाटीमध्ये आपण हे काढून घेणार आहोत। आता याच भांड्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे टाकून घेते आणि आपण हे पाणी टाकून मिक्सरच्या भांड्याला बारीक करणार आहोत। याची आपल्याला एक पेस्ट तयार करायची आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मी ते खूप बारीक अशी पेस्ट केलेली आहे। आपल्याला या पद्धतीने इथे पेस्ट करायची आहे। तर इथे आपण आता तेल टाकून घेतलेलं आहे। तेल आपण कधी पण तुमच्या म्हणजे आपल्या अंदाजानुसार तेल घ्यायचं आहे। मी ते 2 चम्मच तेल टाकून घेतलेले, कारण इथे आपण शेंगदाण्याचा वापर करणारच आहे, त्याच्यामुळे ते तेल जास्त लागत नाही। आता याच्यामध्ये आपण मोहरी टाकून घेणार आहोत। मोहरी इथे तुम्हाला छानपैकी फोडून घ्यायची आहे। मोहरी फोडून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण केलेलं वाटण टाकून घ्यायचं। आपण हे वाटण आपल्याला इथे छानपैकी परत परतून घ्यायचं। तशी पण आपण इथे मिरची छानपैकी भाजून घेतलेली, कारण ॲसिडिटीमुळे तुम्ही इथे मिरची भाजूनच घ्या, त्याच्यामुळे मी इथे आपल्याला हे जास्त भाजायची गरज नाही आहे या वाटणाला। आता याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत तिखट। इथे पाण्याचा वापर करायचा नाही आपल्याला। आणि आता याच्यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला बारीक चिरलेली मेथी। परत या वाटणामध्ये मेथीला छानपैकी आपल्याला इथे कलसून घ्यायचं आहे आणि आता याच्यात टाकायचं थोडंसं मीठ चवीनुसार आपल्याला। आणि इथे आपण आता छानपैकी ही मेथीची भाजी शिजवून घेणार आहोत। तिच्यावरती थोडं शक्यतो झाकण ठेवायचं आणि तशीच शिजवून घ्यायची आपल्याला, कारण झाकण ठेवल्यानंतर तिला थोडासा कळवटपणा येतो, त्याच्यामुळे आपण न झाकण ठेवता इथे याला छानपैकी शिजवून घेणार आहोत। मेथीची भाजी अगदी कमी वेळात शिजून तयार होती। 2 मिनिटात आपली भाजी शिजून तयार होती, त्यामुळे इथे आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाहीये। भाजी शिजून तयार झाली बघा तुम्ही, साईडने तिने तेल सोडलेलं आहे। तर याच्यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत शेंगदाण्याची पेस्ट। आता मी ती सर्व पेस्ट टाकून घेते। आता परत ही पेस्ट आपल्याला बिना पाण्याची ते छानपैकी ते मिक्स करून घ्यायची आणि तेल सुटेपर्यंत परत आपण ते याच पद्धतीने कलसून घेणार आहोत।
तर इथे आपल्या भाजीने छानपैकी तेल सोडलेले आहे. आपण आता याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहोत. आपण हिला म्हणजे किती पातळ हवी त्यानुसार इथे पाण्याचं ॲड करायचं आहे आपल्याला. खूप पातळ भाजी पण नको आणि खूप घट्ट पण नको. तर इथे आपण हिला आता एक उकळी घेणार आहोत. याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे मला अजून. तर इथे आपल्या भाजीला एक उकळी आल्यानंतर आपली भाजी शिजून तयार होते. कारण खूप कमी प्रमाणात शिजायला वेळ लागतो, कारण आपण हिला तेलामध्ये छानपैकी कलसून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे तिला खूप जास्त वेळ लागणार नाही. तुम्ही बघू शकता इथे आपल्या भाजीला जवळपास उकळी आलेली आहे. तर इथे आपली भाजी आता जवळपास तयार पण झालेली. तर माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, माझी रेसिपी कशी वाटली, मला लाईक आणि शेअर आणि कमेंट करून नक्की सांगा. आणि तुमच्या इथं हा बेत नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता. तर माझ्या नवीन नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. आणि हां, आयकॉनिक बेलला बटन दाबायला पण विसरू नका.